भीमाकृष्णा स्थिरीकरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी मिळणं मुश्किल, नवादाच्या निर्णयाची अडसर येण्याची शक्यता जलसंपदा सल्लागार मेंढेगिरींनी केलं स्पष्ट। औरंगाबाद पीएचडी घोटाळ्याप्रकरणी गीता पाटील यांना वाचवण्यासाठी अजब फंडा दिशाभूल करणारं पत्रक काढून गीता पाटील यांची विद्यापीठानं केली पाठराखण। मुंबईतल्या मालवणीत कोचिंग क्लासेसमध्ये संतापजनक शिक्षा, विद्यार्थ्यांना कपडे काढून उभं केलं वर्गाबाहेर, शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। गांधीची हत्या करणारी जी होती त्यांच्या मनात वर म्हणताना गांधीजींच्या बद्दलची कल्पना त्यांच्या मनामध्ये काय होती ती त्यांनी समाजामध्ये एवढी रुजवली की आम्ही बोलता बोलता सुद्धा सहज होऊन जातो। गांधी हत्येला गांधी वध म्हणणाऱ्या मानसिकतेवर शरद पवारांची टीका, वध हा दुष्ट प्रवृत्तीचा असतो, आपला या शब्दाला आक्षेप आहे, नाशिकमध्ये बोलताना पवारांनी केलं स्पष्ट। तिकीट नसल्यानं महिला टीसीची तरुणीला पाठलाग करून मारहाण, नवी मुंबईच्या खारघर स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार। बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात कुटुंब प्रमुखानं केलेल्या हल्ल्यात पत्नी आणि 2 मुलींचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर, आरोपी समाधान अंभोरेला अटक। रिक्षा परवाना आंदोलन मागे घेतलेलं नाही, राज ठाकरेंचा खुलासा, नव्या रिक्षा येताच आंदोलन सुरू करणार। मराठवाड्यातल्या धरणांचा पाणीसाठा संपेपर्यंत सरकार झोपा काढत होतं का, अजित पवारांची सरकारवर सडकून टीका। आणि बीडमधल्या सांगळवाडी गावाला मिळाला डासमुक्त गावाचा सन्मान, गावाच्या सरपंचाच्या मेहनतीतून तयार झालं डासमुक्त गाव।